नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. मी सध्या गोवा या राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे या गोव्याच्या संदर्भामध्ये, गोवा राज्याच्या संदर्भामध्ये, गोव्याचा इतिहास या संदर्भामध्ये मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून छोटा व्हिडिओ बनवत आहे. तरी कृपया आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ आपण पाठवा. बंधू आणि भगिनींनो, गोवा हे राज्य हे छोटं राज्य आहे आणि या छोट्या राज्याचा इतिहास फार मनोरंजक आहे. म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 सालामध्ये आणि त्यावेळेला, परंतु या गोवा या राज्याला, गोवा या छोट्या देशाला म्हणजे त्या काळामध्ये गोवा हा पोर्तुगीज यांच्या ताब्यामध्ये होता. तेव्हा हा गोवा मुक्त करण्यासाठी, गोवा भारतामध्ये विलीन करण्यासाठी मोठं आंदोलन झालेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव ही छोटी राज्ये पोर्तुगीज यांच्याकडून ताब्यात घेतलेली आहेत. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि त्या माध्यमातून भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ते 1947. परंतु या भारत आणि भारताच्या मध्ये अनेक राजे रजवाडे, संस्थानिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे राज्य होती आणि अनेक संस्थानिक आणि राजे यांनी कालांतराने भारतामध्ये त्यांची राज्ये विलीन केली. परंतु काही अशी राज्ये होती की ते भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हती. म्हणजे जसं काही मराठवाडा, निजामाच्या ताब्यात होतं मराठवाडा. तिथं देखील मराठवाडा मुक्ती मोर्चा म्हणजे जे आंदोलन झालं त्याच्यानंतर मराठवाडा आपल्या भारतामध्ये आला. तसाच या गोवा राज्यामध्ये त्या ठिकाणी पोर्तुगीज यांचं राज्य होतं. म्हणजे संपूर्ण भारतभर ब्रिटिशांचं राज्य, परंतु या गोवा, दीव, दमण या छोट्या राज्यांवर पोर्तुगीज यांचं राज्य होतं आणि पोर्तुगीजांनी जवळजवळ 450 वर्ष या गोव्यावर राज्य केलेलं आहे. आणि भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव ही छोटे राज्ये आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. म्हणजे खरं म्हणजे राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली मधु लिमये, मधु दंडवते, भाई वैद्य, सुधाताई जोशी अशा अनेक क्रांतिवीरांनी, त्या काळच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या गोवा मुक्तीसाठी मोठं आंदोलन केलेले आहे. आणि त्या माध्यमातून पोर्तुगीजच्या सरकारने या राम मनोहर लोहिया यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलेलं होतं. मधु लिमये, मधु दंडवते, भाई वैद्य यांना अनेक वेळाला तुरुंगवास झाला होता आणि पोर्तुगीज त्यावेळचे पोलीस किंवा लष्कर असेल त्यांना प्रचंड मारहाण देखील केली होती आणि अनेक वर्ष ते जेलमध्ये होते. परंतु मोठं आंदोलन केलं डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी आणि की त्यावेळेला खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल किंवा काँग्रेस सरकार हे थोडं या भारतामध्ये गोवा येण्यासाठी फारसे म्हणजे कार्यरत नव्हते असं आपल्याला थोडंसं म्हणता येईल. कारण त्याची कारणं पण अनेक आहेत. कारण आंतरराष्ट्रीय काही प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय काही कानून कायद्याच्या माध्यमातून गोवा ताबडतोब आपल्याला घेता येत नाही, अशा पद्धतीची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूची होती. परंतु डॉक्टर राम मनोहर लोहिया, मधु दंडवते आणि असे खरं म्हणजे समाजवादी पक्ष किंवा प्रजा समाजवादी किंवा जे समाजवादी जे नेते आहेत म्हणजे राम मनोहर लोहिया यांचा जास्त आग्रह होता या गोवा भारतामध्ये विलीन करण्यासाठी. आणि मग महात्मा गांधींच्या मार्गदर्शनासाठी एक मोठं आंदोलन झालं आणि गोव्याला नंतर शेवटी ते पोर्तुगीज सरकार हे गोवा आपल्या ताब्यास देण्यात तयार नव्हते. मग शेवटी
भारतीय लष्कर या गोव्यामध्ये पाठवण्यात आलं आणि एक 2 दिवस फक्त लढाई चालली आणि या 2 दिवसामध्ये पोर्तुगीज सैन्याने माघार घेतली आणि मग हे पोर्तुगीज यांनी आपल्याला 30 मे पोर्तुगीज यांनी 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा आपला भारताच्या ताब्यात आला आणि त्यावेळेला मग केंद्र शासनाच्या वतीने कारभार पाहिला जात होता आणि गोवा राज्याला राज्याचा दर्जा मिळाला 30 मे 1987 रोजी. म्हणजे गोवा राज्याला 30 मे 1987 रोजी राज्याचा दर्जा मिळाला आणि त्याच्या अगोदर केंद्र शासन राज्य करत होतं. त्यावेळेला जे भारतीय सैनिकांनी या गोवा मुक्तीसाठी जे आक्रमण केलं त्यावेळेला त्याला ऑपरेशन विजय असं नाव होतं आणि ऑपरेशन विजयच्या माध्यमातून 1-2 दिवसामध्येच पोर्तुगीज यांनी माघार घेऊन पोर्तुगीज हे गोवा आपल्या ताब्यात देऊन ते गोवा सोडून गेले. तेव्हापासून हा गोवा अत्यंत सुंदर, अत्यंत परिसर आणि निसर्गरम्य असा गोवा आहे आणि या गोव्यामध्ये एक चहूबाजूनी अरबी समुद्र आणि अत्यंत पर्यटन स्थळ म्हणजे जे बीच आहेत ते बीच प्रसिद्ध आहेत किंवा गोव्यामध्ये असणारा चर्च आहे किंवा अनेक असे जे प्रेक्षणीय स्थळं आहेत. तर ती या ठिकाणी पाहण्यासाठी देश परदेशातून अनेक लोक येत असतात आणि इथे जुना गोवा म्हणून आहे. या जुन्या गोव्यामध्ये जो चर्च आहे तो चर्च म्हणजे 470 वर्ष झाले 470 वर्ष झालेत तो चर्च आहे आणि त्या ठिकाणी ते जे ख्रिश्चन धर्मगुरू होते त्यांचं शव त्या ठिकाणी जतन करून आलेलं आहे आणि विशेष म्हणजे 470 वर्ष त्यांचं शव चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जतन करण्यात आलेलं आहे. फ्रान्सिस झेवियर असं त्या संतांचं नाव आहे आणि एक ख्रिश्चन धर्मियांचे अत्यंत त्यांना मानाचं स्थान आणि अत्यंत पवित्र असं त्यांना समजलं जातं ते सेंट झेवियर आणि जे आहेत संत त्यांचा देखील 2 चर्च आहेत, मोठे चर्च आहेत ओल्ड गोव्यामध्ये. तेव्हा असा या गोव्याची इतिहास मी आपल्याला सांगितलेला आहे आणि पहा अत्यंत सुंदर असा हा गोवा, अत्यंत निसर्ग आणि अत्यंत स्वच्छ आणि या ठिकाणी शेती देखील मोठ्या प्रमाणात होते. काजू आणि फणस आणि नारळाचं पीक इथे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि जास्त संख्येने या ठिकाणी कॅथलिक लोक आहेत कारण 400-450 वर्ष इथे पोर्तुगीज यांचं राज्य असल्यामुळे साहजिकच इथे या ठिकाणी एक ख्रिश्चन समाजाची संख्या जास्त झालेली आहे आणि आजही ख्रिश्चन लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. तेव्हा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो चर्च आहे याला 3 किंग चर्च म्हणतात आणि या 3 डोंगरावर असणाऱ्या या 3 किंग चर्चच्या वरती आपण आहोत आणि या ठिकाणून चहूबाजूनी गोवा आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी जे बीच आहेत आणि इकडे चर्च आहे आणि असा सुंदर परिसर या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. तरी कृपया मी माधव गायकवाड सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल आपणास विनंती करतो की या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.